माननीय आदरणीय श्री भाई विश्वासराव फाटे यांच्या स्मृती साधवाला घेऊन आज त्यांची जी 103वी जयंती आपण या ठिकाणी गप्पा गोष्टी या रूपात साजरी करणार आहात। आदरणीय व्यासपीठ फाटे कुटुंबियांवरती प्रेम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्याचे बंधू यांना मानाचा जय महाराष्ट्र करून मी काय फारसं तुमचं वेळ घेणार नाही। एक दोन आठवणी आहेत ते भाऊंच्या बाबतीतल्या, तशा आठवणी खूप आहेत परंतु सगळ्या सांगत संपणार नाहीत, म्हणून मी एखादी आठवण या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। खरं तर भाऊंनी आम्हाला त्या सामाजिक कार्यात कशा पद्धतीनं वागणं, कशा पद्धतीचं आचरण असावं हे आम्हाला लहानपणापासून बाळकडून दिलं। आम्ही ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होतो नानांच्या आणि आमची त्यांच्याशी संपर्क आला आणि त्याच्यातून त्या कुटुंबाचे घनिष्ठ संबंध आले, आजपर्यंत टिकून आहेत। ते एका वेगळ्या पक्षात काम करतात, मी एका वेगळ्या पक्षात काम करत असताना सुद्धा परंतु आमच्या संबंधामध्ये कधीही बिघाड होऊ दिला नाही आणि आज तो काय तो टिकून आहे। त्यानंतर एकदा भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं शंकर डॉक्टर मोरे यांच्या ठिकाणी डॉक्टर म्हणून ते तिथं होते आणि त्या ठिकाणी ते ग्राउंड असायचं आणि त्या ठिकाणी भाऊंची काय कार्यक्रम असायचे, चालायचे, गाड्या वगैरे टाकल्या होत्या आणि आम्ही विद्यार्थी देशामध्ये असताना आम्हाला त्या भाऊविषयीचं आकर्षण असायचं, कारण ते नेहमीच त्याचं ते बोलणं, त्यांचं वागणं, त्याचे ते आम्हाला प्रेमाने बोलणं, जवळ घेणं, बोलणं याविषयी आम्ही त्याच्याकडे आग्रहाने पाहायचो। हे करत असताना एकदा बाका प्रसंग आमच्यावर ओढावला होतो, जी माझ्यावर वैयक्तिक झालं होतं। डॉक्टर मोरे यांच्या ते हॉटेल होतं, मला वाटतं त्या हॉटेलच्या समोर तिथं काहीतरी शेकापचा काय कुठल्या तो कार्यक्रम तर मला नक्की आठवत नाही, परंतु तिथं गाद्या वगैरे आवरून ते कुठल्या एका नेत्याची वाट बघत होते आणि आम्ही त्या ठिकाणी सगळे जमलो होतो। तोपर्यंत भाऊ होते, डॉक्टर शंकर मोरे होते, आता ते वयस्कर होते टाकलेले, आम्ही आपली विद्यार्थी तसेच, परंतु आम्हाला परिपक्वता कमीच होती, त्यावेळेला एवढी मॅच्युरिटी नसायची। मग सगळ्यांची वाट बघता बघता भाऊनी सांगितलं चला काका आपण चहा घेऊ, तोपर्यंत पाहुणे येतील आणि आपण त्या सभेला सुरुवात करूया। म्हणून शंकर तेव्हा थोडेसे वयस्कर झाले होते डॉक्टर। मग आम्ही आपलं त्या हॉटेलमध्ये गेलो, त्यांच्याच हॉटेलमध्ये। मग चहा वगैरे आम्ही प्यायचा झाला, पिल्यानंतर आम्ही एकदा तिथं बसलो। त्या बसल्यानंतर मला पाठीमागे त्या डॉक्टर बापूंचा दवाखाना होता हे अगोदर कळलं होतं, परंतु मी त्याला काय बोललो, मला एका मित्राने अशी थोडी माहिती दिली की ते म्हणजे डॉक्टरांनी ती सुई मोडली एका पेशंटच्या दंडातून, त्यामुळे त्याचा दवाखाना बंद झाला। मग मला याची कल्पना नव्हती। मी आपलं तिथे विचारलं, डॉक्टर बापूनच विचारलं, भाऊ होते समोर माझ्या, भाऊन कसा विषय झाला। मग एक जणांनी विचारले, बापू तुम्ही आता ते दवाखान्यामध्ये तुम्ही काहीच करत नाही किंवा आता बंद का केला? मग मला ते राहलं नाही, मी आपलं म्हणलं की डॉक्टर कुठल्या तरी एका पेशंटच्या दांडात सुई मोडली, बरं डॉक्टर म्हणून त्याचा दवाखाना बंद झाला असं मी म्हणून गेलो आणि बापू भडकले माझ्यावर। मला माझ्याकडे बघून एक ग्रामीण भाषेत अशी शिवी आचरली आणि मला ते परंतु भाऊनी तो बाका प्रसंग असा सावरून घेतला। मी म्हणाले त्याला काकाला ते असं म्हणायचं होतं की तुम्हाला ते तुमचा दवाखाना बंद का झालाय, तुम्ही सुई मोडली वगैरे कोणीतरी त्यांना खोटी माहिती दिली आहे बापू, आणि जाऊ दे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करा, ते बारकी आहे अजून त्यांच्याकडे काय येतं, अशा प्रसंग मला ते सावरून त्यांनी दिलं। त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आम्हाला सामाजिक सेवेचं खरं तर आमच्यात त्यांनी सुरुवात होती। आता मी ग्रामपंचायत सदस्य होतो, नाना त्यावेळेस सरपंच राहिले होते, एका सभागृहात आम्ही काम केलं, परंतु हे करत असताना त्याच्याकडून जे बाळकडू आम्हाला त्या ह्याच्यामध्ये मिळालं होतं, आज त्यांची त्या शिदुरीवरच आम्ही आता सामाजिक करण्याचा छोटासा प्रयत्न करतोय। खरं तर अशा आठवणी अनेक प्रकारच्या आहेत, अनेक प्रकारचे सांगताही येतील, परंतु वेळ बराच झालेला असल्यामुळं मी आपल्या सर्वांची माफी मागून काही बोलता चुका झाल्या असेल तर मी क्षमा मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।